देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। अशानं लोकशाहीची हत्या होईल आणि देशात बेबंदशाही येईल असंही ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी एक पत्र लिहिलंय, त्या पत्रात त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का? महाराष्ट्रात नार्वेकरांनी नुकताच जो उफराटा निर्णय दिला त्याचं वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलंच, मात्र त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत। प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल। आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तोच कायदा असं म्हणणाऱ्यांना संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल, अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल।